महाराष्ट्र में एक बार फिर राजनीतिक उथल पुथल के संकेत दिख रहे हैं। यूबीटी नेता और उद्धव ठाकरे के करीबी संजय राउत ने दावा किया था कि एकनाथ शिंदे गुट में नए नेतृत्व का उदय होने वाला है। उन्होंने कहा था कि महाराष्ट्र में उद्योग मंत्री और शिवसेना नेता उदय सामंत के पास 20 शिंदे विधायकों का समर्थन है और इस बात ने एकनाथ शिंदे को टेंशन दे दी है। महाराष्ट्र में एक बार फिर राजनीतिक उलट पुलट के संकेत दिख रहे हैं। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने भी बड़ा दावा किया है कि शिंदे के व्यवहार से नाराज होकर भाजपा सामंत के रूप में शिवसेना में नए नेतृत्व को बढ़ावा दे रही है। इन आरोपों पर सामंत ने चुप्पी तोड़ी और स्पष्टीकरण भी जारी किया। इससे पहले देवेंद्र फडणवीस सरकार ने शनिवार को राज्य के सभी जिलों के लिए संरक्षक मंत्रियों की नियुक्ति की। इस सूची में शिवसेना के 2 वरिष्ठ मंत्रियों दादा भूसे और भरत गोगावले को शामिल नहीं किया गया, जिससे पार्टी में नाराजगी फैली है। गोगावले ने खुलेआम अपनी नाराजगी व्यक्त की। इसके बाद शिंदे सातारा में अपने पैतृक गांव दारेगांव को गए थे। दौरा करने के बाद रवाना हो गए, जिससे अटकलें लगाई जा रही है कि वह इस फैसले से नाखुश है। सरकार गठन के दौरान भी शिंदे दिसंबर में विभागों के बंटवारे, कैबिनेट में पदों की संख्या समेत अन्य ब्यूरो पर चर्चा के लिए फडणवीस और एनसीपी प्रमुख अजित पवार के साथ निर्धारित बैठक रद्द करने के बाद अचानक अपने पैतृक गांव की 2 दिवसीय यात्रा पर चले गए थे। उदय सामंत ने इन दावों को खारिज करते हुए विपक्ष पर उनके और शिंदे के बीच गलतफहमियां पैदा करने का आरोप लगाया। उन्होंने एक वीडियो बयान में कहा कि डिप्टी सीएम एकनाथ शिंदे साहब के कारण मुझे उद्योग मंत्री बनने का मौका मिला। मैं इसे कभी नहीं भूल सकता। हमारे संबंध राजनीति से परे है और जो भी हमारे बीच दरार पैदा करने की कोशिश करेगा वह असफल होगा। सामंत ने वडेट्टीवार पर आरोप लगाया है कि भाजपा में शामिल होने की कोशिश कर रहे थे और फडणवीस से कई बार मिले। सामंत ने कहा कि मैं शिंदे साहब के साथ था और हमेशा उनके साथ ही रहूंगा। हे नाराजीचं कारण नक्की काय आहे? पद, पैसा, प्रतिष्ठा, खंडणी काय आहे? एकदा कळलं पाहिजे आम्हाला। काँग्रेसमधून एक प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे की उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं गेलं, शिंदेंना संपवून नवीन उदय कोणाचा करणार? काही उदय 2 दगडांवर हात ठेवून नेमका रोग कोणाकडे वाटतोय? बघा, मुळात काँग्रेस काय सांगताय की उद्धव ठाकरेजींना संपवून उद्धव ठाकरे संपलेले नाही। बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट त्यांनाही संपवण्याच्या वल्गना झाल्या त्या काळात, पण आम्ही सगळ्यांना पुरून उरलो। उद्धव ठाकरे यांना संपवण्याची भाषा हे काँग्रेसवाले करतायत। संपले, तुम्ही कुठे आहात? तुम्ही कुठे आहात? शिवसेना संपली नाही, शिवसेना संपणार नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही पुन्हा उसळे घेऊ। आणि भारतीय जनता पक्षाची ही कूटनीती आहे, याला संपव त्याला संपव, हा पक्ष फोडा याला विकत घ्या। एकनाथ शिंदेच्या भविष्यात सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं। आमच्या भाजपा मोदी शहा कोणालाही सोडत नाहीत आणि विशेषतः जे त्यांचे सख्खे आहेत, जे त्यांच्या बरोबर आहेत, त्यांना सोडत नाही। सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरू असते। त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंना बाजूला करून नवा उदय समोर। उदय सामंतांचं नाव घ्या ना, उदय सामंतांचं नाव घ्या। डावसला घेऊन गेले, त्यांना समोर केलं जाईल। उदय सामंत यांच्या बरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत। 20 ही माझी माहिती आहे। 20 आमदार आहेत। जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता। तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं, पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली। हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात। शिंदे गटही फोडतील, अजित पवार गटही फोडतील। फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे। दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा कार्यक्रम जो आहे, त्या कार्यक्रमासाठी आत्ताच मी झुरिक येथे विमानानं उतरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील। मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला, त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं 2दा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे। आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत, ते मी कधीही विसरू शकत नाही। आणि माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत। त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही। आणि याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे। विजयजी, मला असं वाटतं की
माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत. मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातनंच मोठे झालेले आहात. त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका. कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही. परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे धादांत खोटं आहे. हे निषेध करण्यासारखं आहे, त्याचा मी निषेध करतो. आणि मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्यासोबतच आहे. आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील